किसान के जिंदगी का क्या भरोसा, सुधर गई तो तकदीर, अगर बिखर गई तो तमाशा, असं काहीसा प्रकार आमच्या बाबतीत सुरू आहे। गवताची काडी सुद्धा पायाला तुमच्या जखम करून जाऊ शकते। अंत पाहू नका। आज आम्हाला भीक मागायला लावतं, उद्या तुम्हाला भीक मागायला न लावेल कशावरून। जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 52वा दिवस होता। कधी विजांचा कडकडाट होतो, कधी वादळी वारे सुटते, जोरात पाऊस येईल असं वाटतं। गावाकडे गेले की काहीतरी भुरभुर येऊन थांबून जातं पाऊस। आता कालपासून तर निखळ वारं सुटलंय। शासन प्रशासनासारखं निसर्ग ही आमची परीक्षा घेतो म्हणायला हरकत नाही। किसान के जिंदगी का क्या भरोसा, सुधर गई तो तकदीर, अगर बिखर गई तो तमाशा, असं काहीसा प्रकार आमच्या बाबतीत सुरू आहे। प्रशासन परवाचा थोडाफार दिलासा सोडला की त्यानंतर काही कारवाई झाल्याचं ऐकवित नाही। 2 दिवस सुट्टीचे असल्यामुळं प्रशासनाचे अधिकारी जरी कार्यालयात नसले, सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार इतर लोकप्रतिनिधी कुणालाही काही देणं घेणं नाही। शासन प्रशासनाची जी पद्धत आहे ती शेतकऱ्याला दाबायची। तर मला असं म्हणायचंय की कहीं चूप न जाए घाव देके पैरों तले के घास को इतना न दबाइए। म्हणजे कधी कधी असं होतं, आपल्याला वाटतं की काय होईल, किती अन्याय केला तर काय होईल, पण गवताची काडी सुद्धा पायाला तुमच्या जखम करून जाऊ शकते। त्यामुळं या माध्यमातून एवढाच इशारा द्यायचा आहे मला महायुती शासनाला, एक अंत पाहू नका। जो वरचा जो बसलाय, मागे मी म्हणलं होतं की तो कटोरा केव्हा फिरविल। आज आम्हाला भीक मागायला लावतं, उद्या तुम्हाला भीक मागायला न लावेल कशावरून। ते सगळं लक्षात घ्या। एकदा कृष्णानं राधेला विचारलं होतं की मी कुठं नाही असं तुला वाटतं, तर राधेनं सांगितलं माझ्या नशिबात नाही। तसाच काहीसा प्रकार या शासनाकडून आमचं न्याय मिळणं आमच्या नशिबातच नाही असं वाटतं। पण तरीही आम्ही आमच्या याच्यावर ठाम आहे, कारण की प्रयत्नांती परमेश्वर जसं म्हटलं जातं। आम्ही आमचं रास्त मूल्यांकन घेऊनच थांबू, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही।